हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथं बघा ब्लाऊज मी कटिंग करून घेतलाय, त्याचं अस्तर आपण इथं जोडणार आहोत। त्याचबरोबर पाठीमागचा गळा डीप आहे, तर तो कसा शिवायचा ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथं बघा आता अस्तर उचलून घेतलं आणि खालचा जो कापड होता ब्लाऊज पीसचा तो एका साईडला ठेवायचा, म्हणजे जेणेकरून आपण अस्तर उलट्या साईडला ठेवून इथं असं व्यवस्थित आपल्याला जोडता येणार म्हणून। तर या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर या ब्लाऊजची पेपर कटिंग आणि ब्लाऊज कसा शिवायचा त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि इथं आपण बाही पाहणार नाहीये। तर बाहीची कटिंग सुद्धा मी कापडावरती कशी करायची त्याचा सुद्धा व्हिडिओ त्या मोठ्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। तर तुम्ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर हे बघा आता आपल्याला इथं मी क्रॉसपट्टी घेतली बघा। तर बघा इथं कापड आणि अस्तरचं पीस होतं ते मी एका साईडला ठेवलं आणि एका साईडचं अस्तर उचलून त्यावरती ठेवलं बघा, जेणे आपले वेगवेगळे दोघं साईडचे इथं क्रॉसपट्ट्या तयार होतील। आता बघा खालच्या साईडला अर्ध्या इंचावरती टीप टाकायची, एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करायचं, इथं बघू शकता। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं दाब टीप द्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी इथं तयार होईल आणि घातल्यावरती एकदम फिनिशिंगमध्ये खालच्या साईडला व्यवस्थित दिसते ती। हे बघा आता अस्तर आहे त्याच्या कोपऱ्यावरती एकदम अशी टीप टाकायची आहे, जेणेकरून आपलं फिनिशिंगमध्ये इथं शिलाई बसेल। आता या साईडला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं शिवायचं आहे क्रॉसपट्टीला। हे बघा असं दाब टीप द्यायची आणि वरून परत एक दाब टीप द्यायची आणि ती संपूर्ण असं अस्तरला इथं टीप टाकून घ्यायची। हे बघा तर ही बाही जी होती ती लांब बाही होती कोपऱ्यापर्यंतची, कारण त्या ताईंची हाईट जास्त होती। मग इथं 12 इंचाची बाही कशी कटिंग करायची त्याचं मी चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि बाहीला जोड कसा द्यायचा त्याचा सुद्धा इथं व्हिडिओ मी टाकलेला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर इथं चॅनलवरती अपलोड केलेलं तिथे जाऊन पाहू शकता। तर बघा इथं कटोरी आहे, तिला अशी फिरवून घ्यायचं व्यवस्थित आणि मापानुसार कटोरी कशी काढायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकलेला आहे। आता बघा इथं पाठीमागचा भाग घेतला आहे, तर इथं बघा 2 इंच गळा रुंदी घेतली, खालच्या साईडला बघा 3 इंचावरती मार्क केला आणि 12 इंचचा हा गळा आहे। इथं बघा आता डीप गळा असेल तर काय करायचं, असं 2 इंच खालच्या साईडला घ्यायचं, त्याच्या पुढे आपल्याला इथं 1.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं असतं। हे बघा आता लाईन ओढून घेते मी। तर इथं 5 इंचचं शोल्डर घ्यायचं, जेणेकरून शोल्डर बिना दोरीचं राहील तरी शोल्डर उतरणार नाही आणि या पद्धतीने सिंपल असा पानगळा इथं आपल्याला आखून घ्यायचा आहे। हे बघा एकदम किती छान आलेला आहे। जर नवीन शिकत असाल, तुम्हाला गळे काढताना अडचणी येत असतील तर तुम्ही ही पद्धत यूज करू शकता। फक्त 1.5 इंचच्या ऐवजी तुम्ही काय करायचं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा बाहेर काढायचं, म्हणजे सिंपल असा घेणार गळा। तर हे बघा आता कापडवरती सरळ बाजू घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे व्यवस्थित। तुमच्याजवळ जर टाचन असतील तर इथं टाचन लावून घ्यायच्या, जेणेकरून आपला गळा आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही म्हणून। हे बघा आता व्यवस्थित इथं आपण खडूचा मार्क दिसतंय त्याच्यावरती तिथं टीप टाकायची आहे। इथं बघा या पद्धतीने, म्हणजे इथं मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही, बिना कॅनव्हासचा आहे। हे बघा गळा तरी एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो। आता खालच्या बाजूला इथं अर्धा इंचावरती टीप टाकायची आहे। हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करायचं आणि 1/2 इंचचं अंतर सोडून आपण जो गळा शिवला आहे त्याच्या बाजूला 1/2 इंच सोडायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसते ते इथं कट करून घ्यायचं। छोटे छोटे कट मारायचे विसरायचे नाहीये, कारण गळा आपल्या त्या साईडला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटवला जातो। तर हे लक्षात ठेवायचं आहे। या पद्धतीने बघा आता पलटवून घेतला मी इथं गळा। बघा व्यवस्थित अस्तर नीट करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथं दाब टीप द्यायची आहे गळ्याला। तर इथं लेस वगैरे काय लावणार नाही मी ब्लाऊजच्या गळ्याला पाठीमागे, कारण त्या ताईंना
सिंपल गळा आवडतो बिना लेसचा। तर बघा या पद्धतीने कोपऱ्यावरती एकदम अशी मी टिप टाकून घेते इथं। तर बघा या ब्लाऊजला तुम्हाला लाइनिंग दिसत असतील तर त्या ब्लाऊज कसं कटिंग करायचं डिझाईन जर असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। पाहिला नसेल तर हे बघा आता आपला गळा एकदम फिनिशिंगमध्ये इथं आलेला आहे। ते बी बिना आपण इथं कॅनव्हास यूज नाही केला आहे, त्याचे वापर बघा इथं केलेला नाही आपण कॅनव्हासचा, तरी पण आपला गळा जो आहे तो प्रॉपर असा इथं आलेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित आहे। आता खालच्या साईडला बघा एकदम कोपऱ्यावरती टिप टाकायची आहे आणि असं या पद्धतीने सगळं जेवढं अस्तर आहे आपलं तेवढं इथं अस्तरवरती कोपऱ्यावर टिप टाकायची दोघं साईडला बघा। हे पहा या पद्धतीने व्यवस्थित अशी टिप टाकून घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं। हे बघा तर इथं मी कमरपट्टी लावलेली नाही आहे, तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकता। हे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड जे दिसतंय ते इथं फिनिशिंग सहित आपल्याला कट करून टाकायचं आहे। आता इथं बघा पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे, ते खूप महत्त्वाचे असतात ब्लाऊजसाठी, कारण आपला गळा जेवढा पाठीमागे मोठा राहतो त्यानुसार आपल्याला इथे टक्स घ्यावे लागतात। आता 12 इंचचा इथं पाठीमागचा गळा होता त्याच्यामुळे मी इथं 3.5 इंचावरती टक्स घेतलेले आहे। हे बघा या पद्धतीने आता पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही इथे टक्स घेऊ शकता आणि या पद्धतीने डबल टिप टाकून टक्स आहेत ते इथं शिवून घ्यायचे आहे दोघं साईडचे। हे बघा आता वरून परत आता बघा आपण जे टक्स शिवले ते एकमेकांसमोर करायचे आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती टिप टाकून घ्यायची। इथं बघा या पद्धतीने फिनिशिंगमध्ये इथं पाठीमागचा गळा आपला तयार झालेला आहे। आता बघा इथं शोचे हुक शिवायचे आपल्याला, तर बघा सेंटरला इथं मी कट करून घेतलं। आता इथं बघा 2 पट्ट्या इथं आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। हे बघा मोजून घ्यायच्या। आता बघा मी जसं दाखवते तसं म्हणजे पुढच्या साईडला कटोरी ब्लाऊज आहे हा आणि पुढच्या साईडला याला हुक आहेत। तर बघा हे फक्त शोसाठी आपल्याला इथं हे हुक बनवायचे आहे बघा। तर बघा इथं जर तुम्हाला पाठीमागच्या भागाला हुक असलेलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा पाहायचा असेल तर। तर बघा या पद्धतीने आता हुक अटकवण्यासाठी इथं मी 3 आय बनवून घेते। या पद्धतीने छोटे छोटे बनवून घ्यायचे। जेव्हा आपण पुढच्या भागाला हुक शिवणार आहे तेव्हा शिवून घ्यायचे ते। आता दुसऱ्या साईडला बघा आपल्याला या पद्धतीने पट्टी शिवून घ्यायची, दाबटीप द्यायची। जास्त मोठं वाटतं म्हणून कट केली पट्टी मी आणि अशी फोल्ड करून आपल्याला इथं आतमध्ये इथं ती पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे। हे बघा आणि ब्लाऊज घातल्यावरती एवढा छान दिसतो की पुढे हुकांचा आहे मागे हुकांचा ते ब्लाऊज कळत नाही, तर मागे हुकांचाच ब्लाऊज वाटतो। आता बघा एकमेकांवरती या पद्धतीने ठेवायचे आणि इथं टीप टाकून घ्यायची आहे। हे पहा या पद्धतीने 2-3 टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या। इथं बघा आता हुक शिवून घ्यायचे। नंतर आता आपण जेवढं पार्ट शिवले इथं त्यांची एक्स्ट्राचं इथं कापड दिसतंय ते इथं आपल्याला फिनिशिंग सहित कट करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कमेंट करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।